चला एका दगडात कोरलेल्या वैश्विक नृत्याची गोष्ट पाहूया. एका शक्तिशाली पौराणिक कथेची आणि अनंतत्वाला सामावणाऱ्या मंदिराची. हे आहे शिवाचं आनंद तांडव, निर्मिती आणि विनाशाचं एक दिव्य, उल्हासपूर्ण नृत्य. तर असुर राजा रावण शक्तीच्या गर्वात त्याने चक्क कैलास पर्वतच उचलायचा प्रयत्न केला. मग काय, शिवाने फक्त पायाचा अंगठा दाबला आणि रावणाचे हात पर्वताखाली अडकले. त्याच तीव्र वेदनेत रावणाने शिवतांडव स्तोत्र रचलं, शिवाच्या अफाट शक्तीची स्तुती करणारं. या भक्तीने शिव प्रसन्न झाले आणि रावणाला क्षमा मिळाली आणि याच नृत्याला पृथ्वीवर एक खास जागा मिळाली. या वैश्विक नृत्यासाठी पृथ्वीवर एक कायमचा रंगमंच आहे. तो म्हणजे भारतातलं चिदंबरमचं नटराज मंदिर. ह्या नावाचा अर्थच आहे चैतन्याचा रंगमंच, जिथे कला आणि अध्यात्म एकत्र येतात. या मंदिराने चोळ साम्राज्याचं सुवर्णकाळ पाहिला, अनेक आक्रमणं सोसली आणि विजयनगर साम्राज्यात ते पुन्हा उभं राहिलं. अगदी मंदिराची रचनाच अशी आहे की ती वैश्विक नृत्याची कथा सांगते. मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारांवर 108 शिल्प आहेत, पण ती आहेत तरी कशाची? हे आहेत करण, म्हणजे शास्त्रीय भारतीय नृत्याच्या मूळ मुद्रा, जणू कलेला दगडात जिवंत केलंय. आणि विशेष म्हणजे इथे फक्त शिवाचीच नाही तर इतर देवतांचीही पूजा होते. ही एक सर्वसमावेशकतेची भावना आहे. इथे शिव नटराजासोबतच विष्णू आणि देवी यांचीही प्रमुख मंदिरं आहेत, वैष्णव आणि शाक्त परंपरेनुसार. तिथे एक नृत्य सभा आहे, जिथल्या खांबांवर नर्तक, संगीतकार आणि पौराणिक कथा कोरलेली आहेत. त्याचा पाया एका दगडी रथासारखा आहे, जणू काही हा रंगमंचच गतिमान आहे. पण ह्या मंदिराचं सगळ्यात मोठं रहस्य ते तर त्याच्या गर्भगृहात दडलंय. गर्भगृहात शिवाला 3 वेगवेगळ्या पण महत्वाच्या रूपांमध्ये दाखवलं आहे. तिथे एक मूर्ती आहे, एक स्फटिकाचं लिंग आहे आणि आहे एक पडद्याआडची जागा, जिथे अंतिम रहस्य दडलंय. तो पडदा उघडल्यावर समोर येते फक्त एक रिकामी जागा, देवाच्या निराकार अनंत स्वरूपाचं प्रतीक. याचा अर्थ स्पष्ट आहे की दैवी शक्ती कोणत्याही रूपाच्या पलीकडे अमर्याद आहे. आणि आजही हे मंदिर अध्यात्म, कला आणि नाट्यांजली नृत्य महोत्सवाचं जिवंत केंद्र आहे. एखादी जागा अनंतत्वाला कशी दर्शवू शकते? चिदंबरम याचं उत्तर शब्दांतून नाही तर दगड आणि त्या रिकाम्या जागेच्या शक्तीतून देतं.